सर अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही म्हटले की ज्यावेळेस आम्ही गुवाहाटीला गेलो होतो त्या तारखेचा उल्लेख तुम्ही केला आणि त्या दिवशी विकासाचा दरवाजा उघडा झाला. पण तो दरवाजा उघडा करायला शिंदे साहेब नेहमी म्हणतात की हा माणूस कारणीभूत आहे, म्हणजे तुम्ही कारणीभूत आहे म्हणण्यापेक्षा तुम्ही सुरुवात केली होती आणि त्या दिवशी गुलाबराव पाटलांनी सांगितलं किंवा संदीपान भुमरे साहेबांनी सांगितलं, या सगळ्याची सुरुवात पैठणमधून झाली. कशी आहे हो त्या बंडाची आणि तुमच्या भाषेत त्या उठावाची कहाणी थोडक्यात सांगा ना. तुम्ही कधी बोलला नाही त्याच्यावर? काय झालं शेवटी? कारण तुम्ही त्यावेळेस एकमेव असे आमदार होते की तुम्ही खूप खुलासे केले. तुम्ही उदय तुम्ही देसाई साहेबांबद्दल सांगितलं, खैरे साहेबांबद्दल सांगितलं. तुमची ज्या अडचणी तुम्हाला खरं तर तुमच्या या विकासाच्या याच्यामध्ये टाकण्यात आलं त्याबद्दल तुम्ही बोललात. पण हे कसं कसं घडत गेलं याबद्दल सांगा ना आम्हाला. कसं झालं, जेव्हा मी 2019ला आमदार झालो, खरं तर आमदार झाल्यानंतर खूप मोठे स्वप्न राहतात. माझं आमदार झाल्यानंतरचं जे मोठं स्वप्न होतं ते मतदारसंघाचा विकास. पण या ठिकाणी मी सांगेल का जेव्हा जेव्हा मी 8 दिवसाला मुंबईला जायचो, मधल्या काळात कोविड लागू झाला, परंतु तरी सुद्धा मी मुंबई टाळली नाही. फक्त लॉकडाऊनच्या काळात मी मुंबई गेलो नाही. मला कधी कोविडची भीती वाटली नाही. मी म्हणायचो नाही, जनतेने आपल्याला एका शेतकऱ्याच्या पोराला निवडून दिलेलं आहे आणि मग काम जर झालं नाही तर मी 5 वर्षानंतर जनतेसमोर काय बोलणार आहे. आणि म्हणून मी सतत विकासाचे प्रश्न मंत्री महोदयाकडे घेऊन जायचो. आता खरं तर मी आज बोलावं का बोलू नाही, ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं ते मुख्यमंत्री झाले, खूप मोठा आनंद झाला. परंतु 2.5-3 वर्ष माझ्यासारख्या आमदाराला जो विकासाने वेडा झालेला आहे, ज्याच्या डोक्यात कुटुंब नाही, कधी कुटुंबाला वेळ देत नाही, मुलीचं लग्न 4 दिवस राहिलं परंतु आमदार म्हणून काम करत असताना 2 दिवस अगोदर मुंबई इथं आलो अधिवेशन, कधी हौस मजा नाही, कधी फिरायला जायचं नाही, फक्त एकच डोक्यात चक्कर, विकास झाला पाहिजे. आणि विकास जर करायचा असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ यांना जर खऱ्या अर्थाने जर मदत मिळाली तर विकास होऊ शकेल. एखादा मंत्री जवळचा आहे, विकास होत नाही.